नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 2025 रोजी झालेल्या बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्नपत्रिका विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 61, सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्या म्हणता येईल। पर्याय आहे धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, तटस्थ संक्रमण किंवा शून्य संक्रमण। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनसंक्रमण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 62, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही। पर्याय आहे जैव भरती भरणं, शीतलीकरण, प्रशिक्षण, व्यसनांचा आहारी जाणे, व्यायाम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यसनांच्या आहारी जाणं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो। ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रणाव असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणत्या गोष्टी अधिक सुलभपणे करते। पर्याय आहे तार्किक पद्धतीने विचार करणे, अनुमान काढणे, भावनात्मक कार्य करणे, घटनेची कार्यमीमांसा शोधणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावनात्मक कार्य करणे। प्रश्न क्रमांक 64 आहे कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्ती मांडली आहे। पर्याय आहे अध्ययनार्थीच्या मनात अध्ययनासंबंधीची भीती वाटली पाहिजे, अध्ययन स्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावे, स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे, अध्ययनार्थींनी विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 65, गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपयोगी उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकात मांडणी केली। त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही। पर्याय आहे बोध, एखाद्या गोष्टीची जाणीव होते, स्मरणबोध झालेल्यांची धारणा होते, सांकेतिक संकेत चिन्हांचा बोध होतो, मूल्यमापन निवडलेल्या पर्यायांनी परिणामकारकता तपासणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांकेतिक संकेत चिन्हांचा बोध होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 66, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो। पर्याय आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे की विशेषाकडून सामान्याकडे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्ताकडून अमूर्ताकडे। प्रश्न क्रमांक 67, अब्राहम लिंकन यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे होय। पर्याय आहे उपपत्ती, नियम, अंदाज, तत्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपपत्ती। प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे येते। पर्याय आहे गॅलेक्टोसिमिया, मंगोलिझम, मायक्रोफिसिलिसी, हायड्रोसिलिफियस। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गॅलेक्टोसिमिया। प्रश्न क्रमांक 69, 2 पद्धतीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे। पर्याय आहे बॅकले, थॉर्नडाईक, स्किनर आणि जड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉर्नडाईक। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।